मागच्या आठवड्यात आपण राशीचं फळ कोणत्या स्थानामध्ये कोणती राशी असल्यानंतर आपल्याला कसं फळ मिळतं ते पाहिलं. म्हणजे या 12 भावामध्ये चंद्र कुठे कुठे असल्यानंतर आपल्याला चंद्राचं फळ कशा प्रकारे मिळतं ते पाहिलं. आता आपण सूर्य कोणत्या कोणत्या ठिकाणी असल्यानंतर कशा प्रकारचं फळ देतो ते आपण पाहायचं आहे. कुंडली मांडलेली दिसते ना सर्वांना? हॅलो, हा, इथे सूर्य असेल, सूर्य म्हणजे रवी, इथे जर सूर्य असेल तर त्याचं फळ काय मिळतं? इथे जर सूर्य असेल तर असे लोक राजकारणी असतात, राजकारणामध्ये सक्रिय असतात, कणखर असतात आणि कोणत्याही प्रकारचे त्यांच्याकडे धैर्य जन्मताच उपजत असतं. त्यामुळे असे लोक अजिबात घाबरत नाहीत. कोणत्याही संकटावर मात करण्याची यांची कॅपॅसिटी असते. कोणतरी आलंय. कोणत्याही संकटावर मात करण्याची कॅपॅसिटी यांच्याकडे असते. त्यामुळे असे लोक भित्रे अजिबात नसतात. एक लक्षात ठेवायचं, असे लोक मनाने कणखर असतात, असे लोक नेतृत्व करणारे असतात, अशा लोकांना लीडरशिप आवडते, सतत दुसऱ्यांना घेऊन कार्य करायला यांना आवडतं. तुम्ही 4 लोक हे काम करा, तुम्ही 4 लोक हे काम करा, असे धैर्यवान असे लोक असतात. असं लग्नी सूर्य असल्यानंतर त्याचं फळ असतं. तसे मी तुम्हाला प्रत्येक ग्रहाची स्थानगत फळं त्याची PDF आज पाठवणार आहे. त्यामुळे तुम्ही ते सुद्धा घरी अभ्यास करा. दुसरं, सूर्य जर धनस्थानात असल्यानंतर सगळ्यात आधी दुसरं स्थान म्हणजे धनस्थान आहे. त्यानंतर ते वाणीस्थान आहे, वाचास्थान आहे. त्यामुळे असे लोक कणखरपणे बोलतात, असे लोक थोडंसं कडक बोलतात, असे लोक बोलून दुसऱ्याला वश करण्यामध्ये तरबेज असतात. अशा लोकांचा बोलण्यावर प्रभाव असतो, अशा लोकांचा धनावर प्रभाव असतो, अशा लोकांकडे स्वतः धन चालून येतं. असं हे स्थानगत फळांचं आपल्याला दुसऱ्या स्थानाचं फळ मिळतं. दुसरं स्थान म्हणजे कौटुंबिक सुख पण असतं. कुटुंब स्थान आहे ते. तर कौटुंबिक सुख म्हणजे चांगलं कुटुंब मिळतं. एखादी महिला असेल तर तिला सासर चांगलं मिळतं, कणखर मिळतं, किंवा राजघराण्यातलं मिळतं. किंवा एखादा पुरुष असेल तर त्याचा विवाह झाल्यानंतर पत्नीकडचे घराणे चांगलं असतं, त्यांच्याकडून राजयोगाचे त्यांना योग येतात. त्यामुळे तिकडचा पैसा मिळण्याची शक्यता असते. तर इकडून तिकडून कुठूनही पैसे मिळणे, वाचासिद्धी असणे किंवा कणखर नेतृत्व करणे, बोलण्यासाठी सुद्धा दुसरंही स्थान नेतृत्व करण्यासाठी म्हणजे बोलण्यासाठी कणखर असतं. त्यामुळे दुसऱ्या स्थानामध्ये त्याचं फळ मोठ्या प्रमाणात मिळतं. खरं पाहिलं तर लग्नापेक्षाही दुसऱ्या स्थानामध्ये सूर्याचं फळ चांगलं मिळतं. आता तिसऱ्या स्थानामध्ये सूर्य म्हणजे रवी. सूर्य जर तिसऱ्या स्थानामध्ये असेल तर पराक्रम भाव आहे. असे व्यक्ती मिलिटरीमध्ये, पोलीसमध्ये, सिक्युरिटीमध्ये असे लोक आढळतात. मी पहिल्या दिवसापासून सांगतोय की नुसत्या राशीवरचं 10% फळ आहे, नक्षत्राचं 10% फळ आहे. त्यापैकी राशीचं फळ आपल्याला किती मिळतंय, नक्षत्राचं आपल्याला फळ किती मिळतंय, योगाचं आपल्याला फळ किती मिळतंय, आपल्या कुंडलीमध्ये कोणता ग्रह कोणत्या स्थानी आहे तो किती फळ देतोय, आणि कोणत्या स्थानात किती अंशावर आहे तो कोणता फळ देतोय, पुन्हा कोणत्या युतीमध्ये आहे, कोणता ग्रह कोणत्या ग्रहाबरोबर आहे. त्यामुळे चांडाळ योग झालाय का, राजयोग झालाय का, विषयोग झालाय का, विपरीत योग झालाय का, हे सगळे योग पुन्हा अवलंबून आहेत. पण सगळंच जर मी शिकवायला एका वेळेला घेतलं तर तुमचा गोंधळ होईल. म्हणून मी एका एका ग्रहाचं शिकवतोय आणि शिकवण्याची पद्धत अशीच असते. चतुर्थ स्थानात सूर्य असल्यानंतर अशा व्यक्तींना घरावर घर मिळतात. 2-3 घर अशा लोकांचे असतात.
गाडीचं सुख असतं, बंगल्याचं सुख असतं, स्वतःचं सुख असतं, असे लोक सुखी आणि समाधानी असतात. आई सुखी असते, अशा लोकांची आई मात्र कडक असते. आता इथे एक नोट करून घ्या, कारण सूर्य आहे. छत्रपती शिवाजी महाराजांची आई जिजामाता अशी आई असते. आई असे असल्याशिवाय आई आपल्याला आपल्या करिअरमध्ये यश मिळत नाही. म्हणून चतुर्थ स्थानामध्ये जर सूर्य असेल तर त्या व्यक्तीला सुख चांगलं मिळतं आणि आई त्याच्या सुखाची त्याला सुख मिळवून देणारे सर्वतोपरी आई परिणामी असते. तिसरं, पंचम स्थानामध्ये सूर्य असता. पंचम स्थान हे मुलांचं स्थान आहे. पंचम स्थान हे शिक्षणाचं स्थान आहे. त्यामुळे शिक्षण उत्तम होईल, मुलं चांगली उपजतील, मुलं निरोगी राहतील. ज्या ठिकाणी सूर्य असतो त्या स्थानात निरोगीपणा येतो. आता चतुर्थ भावामध्ये आलं की आई निरोगी, आईला आजार नाही होणार. तसंच पंचम भावामध्ये आल्यानंतर पंचम भावामध्ये सूर्य असता, रवी असता, मुलांना आजारपाजार होत नाही, मुलं निरोगी असतात. आता उलट इथे जर राहू आला तर ग्रहणयोग झाला. मग मुलांच्या शिक्षणामध्ये अडथळे, त्याच्या स्वतःच्या शिक्षणामध्ये अडथळे, त्याची बुद्धी विपरीत चालणार, ते दूषित झाल्यानंतर. पण तुर्तास आपण सूर्याबद्दल बोलतोय. त्यामुळे सूर्य पंचम स्थानात असता असे लोक फार बुद्धिमान असतात. फार म्हणजे प्रचंड बुद्धिमान असतात. त्यांच्याकडे प्रचंड बुद्धिमत्ता असते. शिक्षणात अव्वल नंबरने जातात. इथे जर बुध असेल तर असे लोक हमखास कलेक्टर होतात किंवा हमखास तहसीलदार होतात. तो भाव अशुद्ध झाला नसेल तर, शुद्ध असेल तर. अशुद्ध म्हणजे काय आता सांगितलं. तिथे राहू असेल, केतू असेल तर. मंगळ असेल तर चांगला. मंगळाने सूर्य आणि मंगळ जोडी लिहून घ्या. सूर्य अधिक मंगळ बरोबर पराक्रम योग. हे सूर्य जर शत्रुस्थानात असतील तर त्याला नको ते शत्रू निर्माण होतील. सगळे शत्रू सारखे सगळे लोक शत्रूसारखेच वागतील. सगळे लोक त्याच्याशी चिडचिड करतील. त्याला आजार होण्याची शक्यता होईल. त्याची इम्युनिटी अतिशय कमजोर राहील, कारण सूर्याचं बळच नाही ना. आणि तो जर मृतावस्थेत असेल तर मग सगळंच गेलं. म्हणून सूर्याचं फळ या स्थानात मिळत नाही. मग जर याची नजर याच्यावर आणि याची नजर याच्यावर, समजा याचा इथे 5 असेल कदाचित, तर मात्र त्याचं काहीतरी फळ मिळेल. विपरीत राजयोगाशी संबंध येतो, तरी पण ते फळ तसं पाहिजे तसं मिळत नाही. म्हणून सूर्य 6-8-12 मध्ये असता वीक होतो, टोटल वीक होतो, तो कामच नाही करत. असे लोक सतत आजारी दिसतात आपल्याला. त्यांना मोठे मोठे आजार होण्याची शक्यता असते. मागच्या वेळेला शिकवलं होतं, आजाराचं स्थान आहे. इथे गुरु असेल तर काय होईल सांगा. बघा पुन्हा सांगितलं मी, गुरुच्या नाही. आता सूर्य आजार निर्माण करतो, षष्टम स्थानामध्ये असता, भावामध्ये असता. आणि षष्टम भावामध्ये गुरु असता सुद्धा आजार निर्माण करतो असं मी सांगितलं. आता कोणता आजार निर्माण करेल? करेक्ट. मग आता सूर्य कोणता आजार निर्माण करतो? रक्ताचा आजार निर्माण करतो. लक्षात ठेवा नेहमी, सूर्य नेहमी रक्ताचा आजार निर्माण करतो. मंगळ त्वचेचा आजार निर्माण करतो. हे 3 वाक्य लिहून घ्या. तुम्हाला आजाराविषयी सगळ्या याची मी हे सांगतो, ते लिहून घ्या. सगळे वाक्य व्यवस्थित लिहून घ्या. कॉपी कॉपी. हा, चंद्र लिहून घ्या सगळेजण. चंद्र बरोबर मनाचा आजार. चंद्र बरोबर मनाचा आजार. सूर्य बरोबर रक्ताचा आजार, हार्ट संबंधी आजार. मंगळ बरोबर त्वचा रोग. मंगळ बरोबर त्वचा रोग. बुध बरोबर न्यूरॉन्सचा आजार, मेंदूचा आजार.
बुध इक्वल टू म्हणजे बरोबर चिन्ह करून त्याच्या पुढे ते लिहा. गुरु गोड आजार 6व्या घरात सत्या. नाही. त्या त्या कोण म्हणजे जे 12 ग्रह आहेत 12 ग्रहापैकी ते ग्रह कोणता आजार लावतात त्याचं मी प्रिडिक्शन सांगतोय तुम्हाला. समजा तुमचा कर्मस्थानी आहे शुक्र. शुक्र कर्मस्थानी असल्यानंतर काय झालं, प्रणय वाढला. प्रणय वाढल्यामुळे त्यांनी काय केलं, प्रणय प्राप्तीसाठी तो चुकीच्या मार्गी गेला स्वतःच्या कर्माने आणि गुप्त रोग आजार लावून घेतला. आलं लक्षात. शत्रुस्थानातच आहे असं नाही, पण तो दूषित झाल्यानंतर मग असं होतं. तर प्रत्येक ग्रह कोणता आजार निर्माण करतो त्याची लक्षणं सांगतोय. ग्रहांची आजाराविषयी लक्षणं हे टायटल असेल त्याचं. हा, तर आपण कुठपर्यंत आलो होतो, बुधापर्यंत, गुरुपर्यंत आलो होतो. गुरु हा गोड आजार निर्माण करतो आणि शुक्र नेहमी प्रणयाचे आजार म्हणजे गुप्तरोग निर्माण करतो. शुक्र गुप्तरोग आजार निर्माण करतो. आता शनी हाडासंबंधी आजार निर्माण करतो, आळशीपणा वाढवतो. राहू शनी झाल्यावर आता पुढे काय, राहू. हा, बोला काय राहिलं, कोणाचं काय राहिलं. शनीचं सांगितलं ना आता. आळशीपणा वाढवतो, हाडासंबंधी आजार निर्माण करतो, निद्रेसंबंधी निद्रानाश घडवतो. कुठल्याही घरामध्ये या क्रांती होती असं हा आजार होतोच का? नाही, तसं नाही. मनुष्याचा धर्म काय आहे, राग येणे. मनुष्याचा, प्रत्येक मनुष्याचा, मनुष्य प्राण्यांचा धर्म काय आहे, राग येणे, पैसे कमवणे, घर प्रपंच चालवणे, व्यवस्थित राहणे, दुसऱ्याला मदत करणे. हा मनुष्य प्राण्याचा गुणधर्म आहे, बरोबर. मग सगळेच मनुष्य प्राणी असे वागतात का, तसंच आहे हे. मी फक्त आणि फक्त ग्रहांबद्दल बोलतोय, त्याच्या गुणधर्माबद्दल बोलतोय. तो जर दूषित झाला तर त्याचं फळ. हा, जर हे ग्रह दूषित झाले तर त्याचे फळ अशा प्रकारे मिळतात. आणि त्याचं जर 6व्या षष्टम भावाशी कनेक्शन असेल तर हे नक्कीच फळ मिळतं. हे जर ग्रह षष्टम भावाशी कनेक्टेड किंवा षष्टम भावामध्ये असतील तर नक्कीच हे आजार होण्याची शक्यता असते. मंगळाच्या पुढे अजून एक लाईन लिहून घ्या, कॅन्सर सारखे आजार होण्याची शक्यता असते. मंगळाच्या पुढे मंगळ दूषित झाला तर कॅन्सर होतो. हा, आपण आलोय शनीपर्यंत. हाडांचा आजार, आळशीपणा, कॅन्सर पण होतो शनीमुळे. कॅन्सर सारखे आजार, लवकर नीट न होणारे आजार, टीबी सारखा आजार, हे त्याचं लक्षण आहे, टीबी होणे. हा, आता पुढे काय झालं, पुढे संपले का ग्रह आहेत अजून. राहू. हा, आता राहू केतू आजार निर्माण नाहीत करत, ते एक घाव 2 तुकडे करतात. मग काय करतात, ऍक्सिडेंट गेला, पाय तुटला, सळई टाका. म्हणजे राहू अपघात घडवतो, फ्रॅक्चर करतो, शरीराला कुठल्याही पार्टला डॅमेज करतो. त्याला कोणता पार्ट बीट बघत नाही, तो सरळ डॅमेज करतो राहू. आणि त्या स्थानात असेल तर नक्कीच करतो. त्याचं स्थान होतं 6वं स्थान असेल तर तिथं 60-12 मध्ये असेल तर तो जास्त डॅमेज करतो.
आणि कर्मस्थानात असेल तर स्वतःहून स्वतःच्या पायावरती कुऱ्हाड मारून घेतो. पण राहू नाशच करतो. आता केतू, केतू काय फळ देतो? तर केतू ज्याच्या बरोबर असतो त्याची ताकद वाढवतो. समजा मंगळाबरोबर असेल तर मंगळाची ताकद वाढवली, गुरुबरोबर असेल तर गुरुची ताकद वाढवली. म्हणजे केतूला स्वतःचं अस्तित्व नाही. का नाही सांगू शकाल का? तर त्याला डोकं नाही, फक्त धडच आहे, म्हणून त्याला स्वतःचं अस्तित्व नाही. ज्याच्या बरोबर असतो त्याचं फळ तो घेतो. तसंच बुधाचा पण प्रकार आहे. बुध ज्याच्या बरोबर असतो त्याची ताकद वाढवतो. थोडंसं बुधाच्या बाबतीत पण तेच आहे. म्हणून बुद्धीचा कारक आहे. ज्याच्या बरोबर असतो तशी बुद्धी चालते त्या व्यक्तीची. नेपच्यून. हर्षल, नेपच्यून आणि प्लुटो. हर्षल सुद्धा पाण्यात थोडं, हर्षल सुद्धा जवळजवळ तेच घडवतो. अचानक स्फोट होणे, अचानक दणका बसणे, अचानक हातापायाला लागणे, अचानक भाजणे, गॅस सिलेंडरचा स्फोट होणे, अचानक आग लागणे, टायर काय म्हणतात त्याला, बस्ट होणे, टायर बस्ट होणे, गाडी पलटी होणे, हे अचानक जे अपघात होतात हे हर्षलामुळे. हर्षल हा डिव्होर्स पण घडवतो. हर्षल कुठेही असेल तर हर्षलाचं फळ वेगळाच आहे. हर्षल सुद्धा ज्याच्या बरोबर असेल त्याला तो तसा घडवतो. म्हणजे हर्षल हा विपरीत ग्रह आहे. शनी बरोबर असेल तर मानसिक विकृती घडवतो, बुधाबरोबर असेल तर मानसिक विकृती घडवतो, आणि 6-8-12 मध्ये असेल तर हमखास त्याच्या पायाला काही नाही काहीतरी लागतं. 6-8-12 मध्ये असेल तर तो जास्तच वाईट फळ देतो हर्षल. नेपच्यून, नेपच्यून कुठेही असेल तर तो शुभच फळ देतो. नेपच्यून कुठे, लिहून घ्या, लिहून घेताय ना सगळे, मी सांगतोय ते लिहून घ्यायचं आहे तुम्ही. नेपच्यून ज्या ठिकाणी असेल त्या ठिकाणी शुभ फळ देतो. आणि नेपच्यूनमुळे इंट्युशन्स मिळतात. इंट्युशन म्हणजे आतून अंतरस्फूर्ती देतो, तो ग्रह आहे नेपच्यून. मग बुधाबरोबर असेल तर उत्कृष्ट, गुरुबरोबर असेल तर खूपच चांगलं. असे लोक ज्योतिषी हमखास बनतात, हमखास मध्ये हमखास बनतात. आणि ते कर्मस्थानी असतील तर अजून चांगले ज्योतिषी बनतात. गुरु आणि नेपच्यून एकत्रित असतात. माझ्या स्वतःच्या कुंडलीमध्ये कर्मस्थानी इथे गुरु आहे आणि नेपच्यून आहे. हमखास असे लोक दुसऱ्यांना मार्गदर्शन करणारे असतात. त्यामुळे नेपच्यून शुभच फळ देतो, अंतरस्फूर्ती देतो, विद्या प्राप्त करून देण्यासाठी बळ देतो. तर नेपच्यूनची कारणं ही आहेत. एवढं आहे. मग या पद्धतीने तुम्ही लिहून घ्या. आपण आता नेपच्यून पर्यंत पोहोचलो. हर्षल झाला, नेपच्यून झाला. आता प्लुटो. प्लुटो ग्रह अतिशय खतरनाक, राहूपेक्षाही वाईट, आणि एका स्थानात आला तर लवकर जातच नाही तो. तर प्लुटो स्फोटच घडवतो, एक गाव दोन तुकडेच करतो. तो सुद्धा शुभ ग्रह अजिबात मानला गेला नाही. जेवढं हर्षल वाकडं करतो तेवढंच प्लुटो सुद्धा आपल्या आयुष्यात सगळं वाकडं तिकडं आयुष्य घडवतो. म्हणून त्यांना नजरअंदाज केलं गेलं, पण त्याची फळं आता आपल्याला हल्ली मिळायला लागलेली आहेत. त्यामुळे सर्च आणि रिसर्च होऊन त्यांना आता ज्योतिषशास्त्रामध्ये 12 ग्रहांमध्ये घेतलं गेलेलं आहे. नाही तर पूर्वी 9 ग्रह घेतले जायचे आणि त्यामध्ये सुद्धा 7 ग्रहांचंच प्रिडिक्शन दिलं जायचं. परंतु आता 12 ग्रहांचं अशा पद्धतीने आपल्याला प्रिडिक्शन दिलं जातं. आता आपण पुन्हा मूळ विषयावरती येऊ. मूळ विषय आपला शत्रुस्थानामध्ये सूर्य असता आजार निर्माण करतो. इथपर्यंत आपण आलो होतो. सप्तम स्थानामध्ये सूर्य असता जोडीदार चांगला मिळतो, धष्टपुष्ट मिळतो, आजारी पडणारा मिळत नाही, निरोगी मिळतो आणि कणखर नेतृत्ववान मिळतो. पत्नी असेल तर तुम्ही कशाला घाबरताय, मी आहे ना. आणि जोडीदार पुरुष असेल तर तू कशाला काळजी करते, मी आहे ना, तू शांत बस. अशा पद्धतीनं जोडीदाराला
धीर देणारा व्यक्ती मिळतो. सूर्य कोणाचा मालक आहे? तर सिंह राशीचा. सिंह राशी जर 6, 8, 12 मध्ये असेल तर वाद रोज होणार. कळलं का? सूर्याबरोबर पुन्हा राहू असेल तर वाद रोज होणार. सूर्याबरोबर हर्षला असेल तर डिवोर्स होणार. सूर्याबरोबर प्लुटो असेल तर स्वतःच्या सुखाचा नाश होणार. सूर्याबरोबर नेपच्यून असेल तर हा तू म्हणशील तसं वागू, आणि तो पण म्हणेल तू म्हणशील तसं वागू. कारण नेपच्यून आहे ना, तो चांगलं फळ देतो. सूर्य जर मृत्यूस्थानात असेल तर अशा लोकांना हमखास हार्ट अटॅकची भीती असते. अशा लोकांना अपघात होऊन रक्त वाया जाण्याची शक्यता असते. अशा लोकांच्या डाव्या पायाला मार लागून रक्त खूप जातं. किंवा अशा लोकांचा जर गुरु पुन्हा इथे असेल, समजा तिथे सूर्य आहे आणि गुरु इथे आहे, तर अशा लोकांना हमखास पाय कापावा लागतो. कशामुळे सांगा? पण हे वाईट योग झाला. गुरु डायबिटीस घडवेल आणि हा दूषित काहीतरी घडवेल, तर हमखास पाय कापावा लागतो अशा लोकांचा. पण ते दूषित असतील तर, दूषित नसतील तर ते चांगलेच फळ देणार आहेत. आता ते दूषित म्हणजे काय? तर पुन्हा ह्याच्याबरोबर राहू असणे, किंवा इथे सूर्य आहे पण इथे 5 असेल आणि 5 मध्ये पुन्हा राहू असेल तर, किंवा शनी असेल तर, असं ते दूषित असणं म्हणजे ते वेगळं गणित आहे. ते समजून घ्या. मी फक्त आणि फक्त ग्रहांबद्दल बोलतोय. आता पुढे इथे असल्यावर सर्वोत्कृष्ट स्थान सूर्याचं लक्षात ठेवा. सूर्य हा पिता आहे आणि हे आपल्या पित्याचं स्थान आहे. अशी मुलं जन्माला आल्यानंतर वडिलांचा भाग्योदय होतो. अशी मुलं जन्माला आल्यानंतर वडिलांना नोकरी लागते, लॉटरी लागते, खूप काही मिळतं. तर अशा मुलांना आई वडील शुभ असतात आणि आई वडिलांसाठी अशी मुलं शुभ असतात. अशी मुलं घराण्यांचा उद्धार करतात. सूर्य कुठल्या स्थानात आहे? कुठल्या स्थानात आहे सांग? नवम. नवम म्हणजे कुठलं स्थान आहे? भाग्यस्थान. भाग्य म्हणजे नशीब. वडिलांचं स्थान आणि नशिबाचं स्थान एकच असतं. भाग्य म्हणजे नशीब. अशा पद्धतीने त्याचं 100% फळ मिळतं आणि खूप चांगलं मिळतं. अशा वेळेला जरी सूर्य दूषित झाला तरी सूर्य त्याचं फळ देणार आणि दुसरा ग्रह त्याचं फळ देणार. म्हणजे समजा तिथे राहू जरी आला तरी वडिलांकडचा पितृदोष आला, पण सूर्य त्याचं फळ द्यायचं थांबवणार नाही. म्हणजे एका बाजूने इकडे सक्सेस मिळणार आणि दुसऱ्या बाजूने त्या व्यक्तीला त्रास द्यायचं काम सुरू होणार. म्हणजे दोन्ही एका वेळेला ट्रॅक चालणार. म्हणून हे स्थान अतिशय महत्वाचं असतं. कर्मस्थानी सूर्य. स्वतःच्या कर्मावर विश्वास, कणखर नेतृत्व आलं. जे काम करेन ते मी स्वतःच्या बळावर करेन. स्वतःच्या व्यक्तीवर बरंच काही मिळवणार. हा, जे करेन ते मी माझ्या स्वतःच्या जबाबदारीवर करेन. जबाबदारी स्वीकारणार, जबाबदारीने काम करणार. अतिशय महत्वाचं स्थान आहे. दूषित झालं तर काय होईल? आता याच्याबरोबर शुक्र आला तर काय होईल सांगा? सूर्याबरोबर कर्मस्थानात जर शुक्र आला तर असा माणूस अतिशय रोमॅन्टिक असतो. तो 80 वर्षाचा झाला काय, 70 वर्षाचा झाला काय, 90 वर्षाचा झाला काय, तो रोमॅन्टिकच राहतो. लहानपणापासून ते रोमॅन्टिक असतात. आता इथे जर राहू आला, राहू शुक्र आणि रवी एकत्रित आले, हा व्याभिचार योग झाला. अतिशय वाईट योग झाला. लिहून घ्या. राहू शुक्र आणि रवी कर्मस्थानी असेल तर व्याभिचार योग बनतो. तो पण अगदी खालच्या स्तराचा व्याभिचार घडतो. अतिशय वाईट योग. राहू शुक्र आणि सूर्य हा व्याभिचार योग बनतो. पण आपण फक्त सूर्याचं बघतोय.
त्यामुळे कर्मस्थान सूर्यात असतं, अतिशय स्थान स्वच्छ असतं आणि असे कणखर नेतृत्व करणारे असतात. याही पलीकडे आता सूर्य लाभस्थानात असता, लाभच लाभ त्या आयुष्यात कोणतीच कमतरता भासत नाही. अशा व्यक्तीला खूप काही मिळत जातं आणि ऑटोमॅटिक मिळतं. असे लोक राजघराण्यात जन्माला आलेले दिसताना आढळतात. अशा लोकांना वडिलार्जित प्रॉपर्टी खूप मिळते, लाभ मिळतो. सासू सासऱ्याच्या वतनदारीवर जातात. घर जावई म्हणणारे लोक असेच असतात. त्यांच्या पत्रिकेत अजून ग्रह जर वाईट ठिकाणी असतील, चांगले नसतील तर मात्र मिळत नाही. मात्र असे खूप चांगले इथं सूर्य असणे म्हणजे अतिशय शुभ मानलं गेलेलं आहे. त्यामुळे लाभच जे लाभस्थान म्हणजे 11वं एकादशम स्थान लाभस्थान. त्यामुळे सगळं सर्वतोपरी त्यांच्या आयुष्यात आनंदच असतो. त्यामुळे हे अतिशय शुभ स्थान आहे. आता सूर्य 12व्या स्थानात, जे स्थान 6, 8, 12 मध्ये मिळतं ते 6चं प्लस 8चं मिळून तिथे मिळणार. म्हणजे एवढं 12वं स्थान वाईट आहे. म्हणजे 6व्या स्थानात जे फळ मिळतं ते पण मिळणार आणि 8व्या स्थानात जे फळ मिळतं ते पण मिळणार. म्हणजे अपघात पण होईल, आजारी पण पडेल, नुकसान पण होईल, अचानक संकट पण येतील, सगळ्या गोष्टी होतील. जर तिथे अजून पुन्हा मगाशी सांगितल्याप्रमाणे राहू शुक्र मंगळ असतील तर तो पुन्हा व्याभिचार योग झाला आणि त्यातच ते वाया जातात लोक. तो वाईट योग आहे तिथे असताना. आता आपण हे सूर्याचे 12 स्थानामधले काय फळं मिळतात ते पाहिलं. रवी सोबत नेपच्यून असेल तर आध्यात्मिक प्रगतीमध्ये त्यांना इंट्युशन्स मिळणार. म्हणजे नेपच्यून असेल तर त्यांना आध्यात्मिक योगामधले देवांचं दर्शन घडणार किंवा काही लोकांना फिलिंग होणार की माझ्याबरोबर देव आहे आणि मी माझ्या आयुष्यात चांगलं काम करतोय काहीतरी, असे फिलिंग होणार. केतू नेहमी ज्याच्याबरोबर असतो त्याचं बळ वाढवतो, परंतु चंद्राबरोबर किंवा सूर्याबरोबर आला तर तो ग्रहण योग निर्माण करतो. हे जरा महत्वाचं वाक्य होतं, तुम्ही विचारलं, धन्यवाद त्याबद्दल. वाक्य कळलं का सगळ्यांना? नसेल कळलं तर विचारा. केतू नेहमी ज्याच्याबरोबर असतो त्याचं बळ वाढवतो, परंतु चंद्राबरोबर आणि सूर्याबरोबर असता ग्रहण योग निर्माण करतो. म्हणजे त्याच्या आयुष्यात प्रोग्रेस होऊ देत नाही. हेल्थ वाईज प्रॉब्लेम पण आणू शकतो. इम्युनिटी पण कमी होऊ शकते अशा माणसाची. मंगळ पहिल्या स्थानामध्ये असता व्यक्ती पराक्रमी असते. कारण नाही दिसायला सुंदरच असते, नाही धिप्पाड असते ती व्यक्ती, धिप्पाड असते, उंच असते. हा, इम्युनिटी पण चांगली असते आणि घाबरत नाहीत कोणाला. असे लोक कितीही संकट येऊ द्या खणखरपणे उभे राहतात, घाबरत नाहीत. अजून यांचा गुणधर्म आहे, असे लोक चिडके असतात. आपण शॉर्ट टेम्पर्ड म्हणतो ना, ते असतात. पटकन रागवतात, पटकन म्हणजे पटकन कानाखालीच मारतील एवढं रागवतात. त्याला मांगलिक म्हणतात. मंगळ त्यांच्या डोक्यात असतो, डोकं असतं ते. पण अतिशय पराक्रमी असतात. 100% यश मिळवणार म्हणजे मिळवणार अशी व्यक्ती. आणि असंच नाही मिळवणार तर ओढून ताणून आणून यश मिळवणार. म्हणजे का नाही मिळत बघतो, का नाही मिळत, कोण अडथळा येत आहे, जाणार त्याला भेटणार. कशासाठी, का सांग, ठीक आहे कॉम्प्रोमाइज कर, चल कर, असं असतं. धनस्थानात असता जागा, जमीन, बिल्डर, ब्रोकर्स, अशा लोक, अशामध्ये यांना पैसे खूप मिळतात. जागा जमीन विकून अशा लोकांना खूप पैसे मिळतात. मध्ये ब्रोकरचं काम करतात, फ्लॅट विकणे, घेणे, खरेदी करणे. असे लोक सतत घरं घेतात आणि विकतात. 25 लाखाला घेतलं, 30 लाखाला विकलं, पुन्हा ते 35 लाखाला विकलं, पुन्हा दुसरीकडे कुठेतरी घेतलं. असे करतात. सतत 2-2 वर्षांनी घरं विकतात, घेतात, बदलतात.
म्हणजे जागा जमीन प्रॉपर्टी पासून पैसा कमवतात. आणि असे लोक पोलीसमध्ये खूप आढळतात. पोलीस मिलिटरी नोकरी करतात असे लोक, सिक्युरिटीमध्ये असे लोक नोकरी करतात. बर, पराक्रम भाव मगाशी सूर्यासारखं सेम फळ, सेम सूर्यासारखं फळ, जे सूर्याचं मगाशी सांगितलं तेच इथे लागू पडतं. पण इथे मात्र गडबड करतं. इथे असल्यानंतर 1 2 3 4 मंगळाची चौथी दृष्टी विवाहस्थानावरती येते आणि विवाहामध्ये तो विघ्न आणतो. म्हणून मी तुम्हाला सांगितलं मांगलिक लोक कसे असतात. तर मांगलिक लोकांबद्दल मी सांगितलं तुम्हाला 4 8 आणि 12 1 आणि 7 या स्थानामध्ये मंगळ असतात असे लोक मांगलिक असतात. कारण यांची सगळ्यांची दृष्टी विवाहस्थानावरती असते, म्हणून असे लोक मांगलिक असतात. म्हणजे चतुर्थ स्थानी मंगळ का? हा. चतुर्थ स्थानी मंगळ का? हा, मांगलिक लोक म्हणजे मी तुम्हाला मांडून दाखवतो आता. जेव्हा जेव्हा मंगळ इथे असतो चार 8 12 1 आणि 7 या ठिकाणी मंगळ असल्यानंतर असे लोक मांगलिक असतात. लिहून घ्या पाहिजे तर 4 8 12 1 आणि 7व्या स्थानात मंगळ असेल तर असे लोक मांगलिक असतात. चौथ्या स्थानात मंगळ असल्यानंतर यांच्याकडे जागा जमीन भरपूर असते. वडिलार्जित प्रॉपर्टी, जागा जमीन, शेती खूप असते. 2 2 3 3 घरं मिळतात यांना आणि ते ओढून ताणून आणतात. तुम्ही कधीतरी शेतामध्ये बांध कापणारे लोक बघितले असतील बघा. आपला बांध कापतात आणि बांध वाढवतात, ते हे लोक असतात. असे लोक आपला बांध कापतात, थोडा थोडा पलीकडे नेतात. नांगर मारताना मुद्दाम बांधाला मारतात आणि आपला बांध फोडत जातात, दुसऱ्याचा बांध पलीकडे ढकलत नेतात. ते असे लोक असतात. थोडक्यात जागा जमिनीच्या बाबतीत सेल्फिश लोक असतात. जागा जमीन यांच्याकडे खूप असते मोठ्या प्रमाणामध्ये. असे लोक सुद्धा पोलीसमध्ये मिलिटरीमध्ये आढळतात. अशा लोकांकडे जागा जमीन भरपूर असते आणि असे लोक जर मिलिटरीमध्ये असतील तर कायम पुन्हा येऊन पोलीसमध्ये तरी किंवा सिक्युरिटीमध्ये नोकरी मिळवतात आणि कायम नोकरी करतात. त्यामुळे मरेपर्यंत यांची नोकरी असते. जरी पोलीसमध्ये मिलिटरीमध्ये रिटायर झाला तर प्रायव्हेट सिक्युरिटीमध्ये काम करतात. असे लोक करतात. असे लोक भित्रे पण नसतात. अशा लोकांच्या आईला त्रास होण्याची शक्यता असते थोडीफार, पण तरी पण त्याच्यासाठी शुभ असतं. ते एवढं काय वाईट नाही. आता मंगळ, मांगलिक लोकांना मंगळ शुभ कधी असतो मी ते शिकवणार आहे पुढच्या वेळेला कधीतरी. मंगळ आपण अमुक ठिकाणी असल्यानंतर वाईट असतो असं सांगितलं, मांगलिक लोक असतात, पण तो मंगळ शुभ पण असतो. म्हणजे लग्नानंतर भाग्योदय घडवणारा पण मंगळ असतो. मी कसा होतो तेच शिकवतो. आता थांबा 2 मिनिटात तेच सांगून पुढे जातो. पुन्हा तो आता विषय आलाय चांगला. इथे मंगळ आहे आणि इथे 1 अंक आहे. आपले डेफिनेशन काय असतं, काय होते? विवाहस्थानचा मालक धनस्थानात असल्यानंतर लाभयोग होतो. इथे विवाहस्थान दूषित नाहीये, पण मंगळ आहे त्यामुळे दूषित झालं असं ज्योतिषी सांगतील. पण या मंगळाने त्याच्या आयुष्यात चांगलं घडवलेलं आहे. मंगळ दूषित नाही हा, जरी मांगलिक असला तरी. व्यक्ती मांगलिक आहे, परंतु या मंगळाने धन दिले, नशीब घडवलंय. आलं का लक्षात? त्यामुळे हा मंगळ भाव वाईट नाही. असे तुम्हाला बरीच उदाहरणं दिसतील. पुन्हा मंगळ आहे पण त्याचा संसार उत्तम चाललेला आहे, काही प्रॉब्लेम नाही. आता इथे मंगळ आहे, अकरा 12 1 2 3 4 5 6 7 आणि 8. आता बघा मंगळ आहे, मंगळाचा सरळ सरळ प्रभाव विवाहस्थानावरती आहे. पण काय झालं? मंगळ पराक्रम भावचा मालक आहे, मंगळ कर्मस्थानचा मालक आहे. त्यामुळे या व्यक्तीच्या आयुष्यात मंगळ असला तरी
तो त्याच्या आयुष्यात कणखरपणे नेतृत्व करतोय, त्याला कुठेच काहीच कमी पडू देत नाही, जिथे आडेल तिथे उभा राहतोय. शॉर्ट टेम्पर्ड असेल, राग येणार आणि रागाने काम करून घेणार, त्या रागाच्या भीतीने त्याच्या समोरचे लोक काम करून घेणार. पण त्या मंगळाने कधीही डिवोर्स घडणार नाही. हे सगळं आपल्याला व्यवस्थित समजून घेतलं पाहिजे. ज्योतिषी सांगतील मांगलिक आहे याच्यावरून नका विवाह करू, तसं नाही. त्याचं विवाहस्थान डॅमेज केलंच नाही ना मंगळाने. हा तर एक विचारच होतं, हा. प्रत्येक टायमाला मंगळ म्हणजे मंगळाच्या मुलाला मंगळ काय शोधली जाते? नाही, मुलीला जर मंगळ असेल तर मुलगा मंगळाचाच पाहिजे, हे लक्षात ठेवा. मंगळ म्हणजे काय हे समजून घेतलं पाहिजे. मंगळ म्हणजे शॉर्ट टेम्पर्ड, म्हणजे मंगळ म्हणजे कोणतीही ऍक्टिव्हिटी पॉवरफुल, मंगळ म्हणजे लढवय्या, मंगळ म्हणजे सेक्शुअल ताकद. आता एखाद्या ताईची जर सेक्शुअल ताकद जास्त असेल तर तिला जोडीदार कसला घ्यावा लागेल? त्याच कॅटेगरीचा घ्यावा लागेल ना. म्हणून मुलीला जर मंगळ असेल तर मुलाला मंगळ पाहिजेच पाहिजे. परंतु मुलाला जर मंगळ असेल तर मुलीला मंगळ नसला तरी चालेल, काही बिघडत नाही. हे रिसर्च मधून आढळलेलं आहे. त्यामुळे पुरातन पुस्तकांमध्ये ग्रंथांमध्ये लिहिलेलं आहे. त्याचा उपयोग किती घ्यायचा त्याचा आपण प्रॅक्टिकली उपयोग करून घेतला पाहिजे. मी तुम्हाला शिकवतोय पण माझ्या हातात कोणतंही पुस्तक नसतं, त्याचं कारणच ते आहे. कारण पुस्तकामध्ये वेगळंच काहीतरी लिहिलेलं आहे, थोडंफार थोडंफार थोडंफार, आणि प्रॅक्टिकली वेगळ्या घटना घडतायत. आज एवढा 25-30 वर्षाचा अनुभव आहे तो मी तुमच्या समोर शेअर करतोय. मंगळ कोणाचा मालक आहे? मेष राशीचा. मंगळ कोणाचा मालक आहे? वृश्चिक राशीचा. वृश्चिक राशी कुठे आहे? कर्मस्थानात. आणि मेष राशी कुठे आहे? पराक्रम स्थानात. म्हणून तो मंगळ त्याला पराक्रम घडवणार. कळलं का? इथे एक असेल तर मंगळ दूषित झाला, किंवा इथे एक असेल तर मंगळ दूषित झाला, किंवा इथे एक असेल तर मंगळ दूषित झाला, किंवा इथे 8 असेल तर मंगळ दूषित झाला, किंवा इथे 8 असेल तर मंगळ दूषित झाला, किंवा इथे 8 असेल तर मंगळ दूषित झाला, किंवा इथे राहू असेल तरी मंगळ दूषित झाला, इथे केतू असेल तरी मंगळ दूषित झाला, इथे शनी असेल तरी मंगळ दूषित झाला. हे सगळं अभ्यासाने तुमच्या लक्षात येणार हळूहळू हळू. पंचम भावामध्ये मंगळ असेल तर काय होईल? तो शिक्षणामध्ये अतिशय तरबेज मुलगा असेल. अशी मुलं सिव्हिल इंजिनिअरिंग मध्ये जातात शिक्षण करून. यांची मुलं सिव्हिल इंजिनिअरिंग मध्ये जातात किंवा हे स्वतः सिव्हिल इंजिनियर असतात. अशा लोकांना जागा जमिनीपासून धनप्राप्ती कशी मिळवायची त्याचं प्रचंड नॉलेज असतं आणि त्यापासून ते मिळवतात सुद्धा. आता मंगळ इथे असेल तर काय होईल? मंगळ म्हणजे शरीर पेशी. आजाराच्या स्थानामध्ये षष्टम भावामध्ये जेव्हा मंगळ असतो तेव्हा त्या व्यक्तींना त्वचा रोग मोठ्या प्रमाणात होण्याची शक्यता असते. सेल्सचा प्रॉब्लेम होण्याची शक्यता असते. कॅन्सर सारखे आजार होण्याची शक्यता असते. इथपर्यंत आपण पोचलो. मागाशी पण सांगितलं ते पण आता पण ते आजाराच्या भावात असल्यानंतर, या स्थानात असल्यानंतर अशा व्यक्तींना जागा जमिनीच्या बाबतीत शत्रू खूप होतात. कोर्ट कचेरीचे योग बनतात. जागेसाठी 4 वर्ष झाले 10 वर्ष झाले कोर्टात आपण फिरतोय. असे लोक तसे असतात थोडेसे. आणि याच्याबरोबर राहू असेल तर मग अडकलाच, मग मात्र सगळाच घोटाळा होतो. हा, आता महत्वाचं, इथे मंगळ असेल तर, आता फुल मंगळ म्हणतात आपण. अरे फुल मांगलिक आहे, कडक मंगळ आहे. हे विवाहस्थानात मंगळ आला. विवाहस्थानात सुद्धा मंगळ असल्यानंतर मग असे सांगितलं की तो लाभस्थानचा मालक असेल आणि कर्मस्थानचा किंवा कुठेही 1 अंक किंवा 8 अंक जर जिथे असेल, म्हणजे मेष राशी किंवा वृश्चिक राशी दूषित नसेल तर तो मंगळ शुद्ध झाला, तो फळ मिळवून देणार, विवाहानंतर भाग्योदय घडवणार
आणि याच्याबरोबर राहू आला तर गेलं सगळंच, दूषित झाला मंगळ. मग ते मंगळ वेगळं फळ देणार. मागाशी सांगितल्याप्रमाणे पुन्हा इथं केतू आला तर केतूची ताकद वापरणार तो मंगळ, अजून वाईट फळ देणार. म्हणजे मंगळ इथे शुभ पण असतो आणि अशुभ पण असतो. तो इतर ग्रहावरती सर्व ठरवलं जातं, नुसत्या एकट्या मंगळावरती ठरवलं जात नाही. तो मंगळ कोणत्या भावाचा मालक आहे, कोणत्या भावातून आलेला आहे, हे सर्व आपल्याला पाहावं लागतं. आणि एवढं सगळं बघितल्याशिवाय, गोळाबेरीज केल्याशिवाय आपण कोणतंही प्रिडिक्शन नक्की करायचं नाही. आता ते कसं प्रिडिक्शन द्यायचं ते मी पुढच्या आता 2-3 आठवड्यानंतर शिकवणार आहे. जून महिना आपला पूर्ण प्रिडिक्शन मध्येच जाणार आहे. अजून 2 आठवडे आहेत, तेवढ्यात मी सगळं कव्हर करणार आहे, त्यामुळे काही अडचण नाही. मंगळ मृत्यूस्थानात असता सुद्धा अपघात होण्याची शक्यता असते. मृत्यूस्थानात असता सुद्धा एखादा डाव्या पायाला किंवा इजा होण्याची शक्यता असते किंवा सेल्स डॅमेज होण्याची शक्यता असते, नकारता येत नाही. अशा वेळेला वडिलांची प्रॉपर्टी असा व्यक्ती विकून आपलं आयुष्य जगतो. वडिलांची प्रॉपर्टी विकणारा व्यक्ती अष्टम स्थानात जर मंगळ असेल तर असा व्यक्ती वडिलांची प्रॉपर्टी विकतो. लक्षात ठेवा, वडिलांनी जागा जमीन कमवून ठेवलेली आहे, मुलगा आपला विकतोय आणि त्याच्यावरती आपले पैसे कमवतोय, कारण धनस्थानावरती त्याची दृष्टी आहे. एक लाईन लिहून घ्या, कोणत्याही ग्रहाची दृष्टी सप्तम स्थानावर असते, म्हणजे पुढच्या स्थानावरती तो त्याची नजर असते. एक लाईन लिहून घ्या, कोणत्याही ग्रहाची दृष्टी त्याच्या पुढील म्हणजे सप्तम स्थानावर असते, त्याची दृष्टी असते, ती तिथं पाहत असतो, बघत असतो, लक्ष ठेवूनच असतो त्या स्थानावरती. हा, आता कर्म भाग्यस्थानचा मंगळ भाग्य बनवतो पण आणि भाग्य घालवतो पण. जर इथे 8 किंवा 1 अंक असेल तर गेलं सगळं. वडिलांचा लवकर मृत्यू, वडिलांची प्रॉपर्टी गेली, सगळी गेली, अतोनात यातना होतात या व्यक्तीला. आणि जर हा मंगळ इथे आहे आणि 1 अंक जर इथे आला किंवा 8 अंक इथे आला, हमखास असा व्यक्ती पोलीसमध्ये नोकरी करतो, मिलिटरी किंवा पोलीस. यांनी सरळ बेधडक जायचं, पहिल्या नंबराने पास होत जातो आणि पटकन त्याला नोकरी मिळते, पोलीसमध्ये किंवा मिलिटरीमध्ये किंवा एअरफोर्समध्ये किंवा कुठेही. अशा लोकांना सरकारी नोकरीचे योग मिळतात. हा, सरकारी नोकरीबद्दल योगाचा अजून सांगतो मी तुम्हाला, लिहून घ्या. कोणताही ग्रह किंवा कोणतीही राशी भाग्यस्थानाशी धनस्थानाशी कनेक्टेड असेल तर अशा लोकांना सरकारी नोकरीचा योग असतो. मग आता इतर ग्रहावरती पण अवलंबून आहे. इथे राहू असेल किंवा इथे राहू असेल तर ते अडथळे येणार, इथे शनी असेल तर इथे शनी असेल तर विलंब करणार. मग ते त्याची कारणं अजून शोधावी लागतात वेगवेगळी. ते प्रॅक्टिसनं ऑटोमॅटिकली आपल्याला शिकायला मिळेल. ते आता फक्त आपण एका ग्रहाबद्दल बोलतोय. अष्टम स्थानात कोण कोण? मंगळ, शनी आणि चंद्र. कॅन्सर सारखे आजार होतील यांना, हाडासंबंधी आजार होणार, पण शनी लवकर मरू देणार नाही आणि मंगळ सुखी ठेवणार नाही. असा व्यक्तीला नेहमी सतत काही ना काही शारीरिक व्याधी होण्याची त्रास असते. बाकीच्या ग्रहावरती अजून अवलंबून आहे. इथे कोणता ग्रह आहे? गुरु कुठे आहे? गुरु सांगा कुठे आहे तर कळेल. हा झाला विषयोग, हा झाला चांडाळ योग. पण गुरु कुठे आहे आणि शुक्र कुठे आहे त्यावर अवलंबून आहे ना या योगाचं फळ मिळतंय का नाही मिळतंय. समजा गुरु इथे असेल तर तो त्यांना कमी फळ मिळवून देणार, त्याला मरू देणार नाही, त्रास होऊ देणार नाही, आजारातून बाहेर काढणार. फक्त या 3 योगाचं, चांडाळ योगाचं फळ मी सांगितलं मगाशी, पण दुसरे ग्रह त्याच्या मदतीला येणार ना. गोळाबेरीज आहे सगळ्यांच्या, लक्षात ठेवा. हा, आपण
मंगळाबद्दल बोलतोय. मंगळ आता कर्मस्थानात असता कडक व्यक्ती, एकदम कडक व्यक्ती, करारी व्यक्ती, त्याच्यासमोर उभा राहायची कोणाची हिंमतच होत नाही. बोलू की नको, बोलू की नको, अरे काय बोलेल काय बोलेल. मोठा साहेब असतो ना, त्याला बोलू की नको, ते असे असतात व्यक्ती. कर्मस्थानी मंगळ, बोलायचं की नाही बोलायचं, बोललं तर त्यांना काय वाटेल, वगैरे 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 सगळ्या गोष्टी असतात. आणि अशी माणसं जास्त उत्तर देत नाहीत, एकच बोलणार वाक्य पण कडक बोलून निघून जाणार. असे कर्मस्थानचा मंगळ म्हणजे कोण तर सेनापती. सेनापती सारखंच वागणार, ऑर्डरच देणार दुसऱ्या व्यक्तींना, ऑर्डरच, आणि काम करूनच घेणार दुसऱ्याकडून, स्वतः काही करणार नाही. म्हणजे काम करून घेणं सुद्धा एक काम असतं हे सांगणारे लोक असतात. हे काम स्वतः नाही करायचं, पण काम करून घेणं पण कामच आहे ना. मग अशा लोकांना जर विचारलं काय रे तू काम धंदा नाही करत काय, अरे मी काम करून घेतो लोकांकडून, काय तू सांगतोस मला, ते असं. बर, लाभस्थानात मंगळ, कमी किमतीमध्ये जागा जमीन उपलब्ध होणे, कमी किमतीमध्ये जागा उपलब्ध जमीन होणे, फुकटची जागा मिळणे, सासरवाडीकडची प्रॉपर्टी मिळणे, सासरवाडीकडचे जागा जमीन मिळणे. अशा व्यक्तीला एकुलती एक मुलगी असणारी घराणं मिळतं सासरवाडी, किंवा 2 मुली असणारी, त्यांची जागा जमीन शेवटी 2 जावयांचीच असते. असं लाभस्थान आहे ना, ते कुठल्याही प्रकारे ते लाभच मिळवून देणार. समजा 1 अंक इथे आहे, 8 अंक इथे आहे, किंवा 1 अंक इथे आहे किंवा 8 अंक इथे आहे, तरी सुद्धा तो देणार फळ मिळवून. पण किती देणार इतर ग्रहावर अवलंबून आहे काय फळ मिळवून द्यायचं ते, नाहीतर मग त्याने लाभाचा मृत्यूच घडवलाय. 6-12 पैकी लाभस्थानात कोणताही ग्रह असता लाभ मिळत नाही असं आपलं स्टेटमेंट आहे. पण तिथे जर गुरु असेल इथे किंवा सूर्य असेल तर मात्र त्याला 100% फळ मिळणार. पुन्हा ते पण आहे गणित. म्हणजे अशा बऱ्याच गोष्टींचं गोळाबेरीज करून एक प्रिडिक्शन दिलं जातं. एका ग्रहावरती कोणतेही ठरवलं जात नाही. म्हणून मंगळ इथे असतो तेव्हा. आता मंगळ 12व्या स्थानात असल्यानंतर काय फळ मिळतं, वैवाहिक सुख जरा कमी मिळतं, खूपच कमी मिळतं. अशा लोकांना वैवाहिक सुख मिळत नाही, जागा जमीन विकावी लागते, कर्जबाजारी होतात, नोकरी असेल तर नोकरी सुटते, पत्नी बरोबर रिलेशनशिप मेंटेन बरोबर होत नाही, अविश्वास दाखवतात, संशय वृत्ती असते. मंगळ 12व्या स्थानातला बरोबर नाही, अतिशय वाईट मंगळ. तिथेच अजून राहू आला तर अजून वाईट झाला. हा, तिथे जर शुक्र आला तर अजून त्याच्यापेक्षाही वाईट गेला तो. तर तिथला मंगळ चांगला नाही. सगळ्यामध्ये 12व्या स्थानचा मंगळ अतिशय वाईट असतो, वैवाहिक सुख तो मिळू देत नाही. म्हणजे मंगळाचे असे प्रकार आहेत. आता आपण बुधावर येऊ. लग्नी बुध, बुद्धिमान व्यक्ती, कोणत्याही प्रकारचे अविचारी नाही, तोलामोलाने काम करणे, समोरच्याला रिस्पेक्ट देणे, बुद्धीने वागणे, अभ्यास करूनच बोलणे, अशी व्यक्ती असते. बुधाचं काम ते आहे. त्यामुळे डोकं आहे, ते डोक्याचं स्थान आहे, आणि बुद्धीचं काम आहे न्यूरॉन्स. असे लोक स्थिर असतात, थोडेसे अतिशय सावध असतात, बुद्धिमान असतात. असे लोक शिक्षक मंडळी खूप असते, असे लोक दुसऱ्यांना शिकवण्यात तरबेज असतात, असे लोक कलेक्टर, तहसीलदार असे लोक होतात. इथे जर सूर्य असेल तर हमखास असा व्यक्ती कलेक्टर होण्याची शक्यता असते. किंवा हाच योग इथे बुध आणि रवी असेल तर असे लोक हमखास तहसीलदार, कलेक्टर, IAS ऑफिसर असे होतात. बुध धनस्थानात, धनस्थानातला बुध नेहमी बौद्धिक लेवलनी पैसे कमवून देतो. त्यांच्याकडे आयडिया खूप असतात, कशा पद्धतीने पैसे कमवायचे, बोलवचन खूप देतात दुसऱ्यांना. व्यापारी असेल तर फार बोलून बोलून बोलून, व्यवस्थित बोलून बोलून आपला कसा नफा होईल त्याच्याकडे त्यांचं लक्ष असतं, आणि फार आपल्या बुद्धीने पैसे कमवतात. बोलण्यामध्ये, वाणीमध्ये फार गोडवा असतो, अतिशय गोड बोलतात, अतिशय म्हणजे अतिशय गोड बोलतात.
आपण म्हणतो ना, एक म्हण आहे बघा, मीठी छुरी से गला कैसे काटा पता भी नहीं चलने दिया, असे लोक असतात. फार अतिशय गोड बोलतात, अतिशय म्हणजे अतिशय गोडबोली असतात आणि धन कमवतात, उत्तम धन कमवतात आपल्या स्वतःच्या बुद्धीवरती. बुध पाहिजे तसा इथे फळ देत नाही, कारण हे स्थान आहे पराक्रम योगाचं आणि बुद्धीने पराक्रम करता येत नाही, फार कमी होतो. पराक्रम करण्यासाठी धाडस लागतं आणि इथे धाडस नाहीये, इथे फक्त बुद्धी चालते. बुद्धी जेव्हा जेव्हा चालते तेव्हा तेव्हा यांना पराक्रम करता येत नाही, म्हणजे बुद्धीची हानी होते थोडक्यात. तिथे धाकट्या भावासाठी चांगलं असतं, पराक्रम घडवता येत नाही, केवळ बुद्धीवरती पराक्रम घडवता येत नाही. समजा याचं फळ काय मिळतं, समजा याला पोलीसमध्ये भरती व्हायचं आहे आणि उत्तम परीक्षेमध्ये उत्तम मार्क मिळवले, 100 पैकी 80 मार्क मिळवले, 90 मिळवले, पण पळण्याच्या शर्यतीमध्ये, धाडसाच्या कामामध्ये, भालाफेकमध्ये, लांब उडीमध्ये फेल होतात. अशा अर्थाने त्याचं फळ मिळत नाही असं म्हणायचं आहे. बाकी तिथे बुद्धी असेल तर चांगलंच आहे, बुध असेल तर. इथे असेल तर आई अतिशय बुद्धिवान असते, आई अतिशय बुद्धिवान असते, आई चलाक असते, हुशार असते, आई बाळाला सगळं शिकवते. त्या ठिकाणी असेल तर स्वतःच्या बुद्धीच्या कौशल्यावरती घर मिळवणे, गाडी मिळवणे आणि तोलामोलाने, असे लोक बँकेमध्ये जास्त आढळतात काम करताना, तोलामोलाचा खर्च करणे असे लोक असतात. इथे बुध असता, मगाशी सांगितलं, इथे असता बुद्धिमान असतात, शिक्षण पूर्ण करतात, कोणत्याही कंडिशनमध्ये शिक्षण पूर्ण करतात. शिक्षक वर्ग, प्रोफेसर वर्ग अशा पद्धतीने इथे शिक्षण पूर्ण करतात. इथे बुध आला, षष्टम भावामध्ये बुध आला तर मेंदूचे विकार होण्याची शक्यता असते. अशा लोकांना खूप मेंदूचे आजार होण्याची शक्यता असते. सतत अशा लोकांचं डोकं दुखतं, सर्दी कफ, जॉईंट्स पेन होण्याची शक्यता असते. अशा लोकांना कधी कधी बुद्धीच चालत नाही, कधी कधी असं वाटतं काय करू यार, माझ्यासमोर असे मोठे मोठे प्रश्न आलेत, आता कसे करू. गुरु जर चांगला नसेल तर याच्या गुरु जर इतर ठिकाणी पत्रिकेत चांगला नसेल तर अशा लोकांना करिअरमध्ये सफलता मिळतच नाही, ते असेच अडकून मध्ये पडतात. पुढे बुध इथे असेल तर बुद्धिमान पत्नी मिळते, दूषित नसेल तर बुद्धिमान पत्नी मिळते, हायर एज्युकेटेडची पत्नी मिळते, समजावून घेणारी पत्नी मिळते, समजून घेणारी पत्नी मिळते. उलट आपल्याला ती शिकवते, असं नका करू, असं वागा, असं नका करू, असं वागा, हुशार पत्नी मिळते थोडक्यात. इथे असेल तर शम शत्रुस्थानासारखं न्यूरॉन्सना डॅमेज होण्याची शक्यता असते, डोक्याचा विकार होण्याची, मेंदूचा विकार होण्याची शक्यता असते. सेम शत्रुस्थानासारखं फळ तिथे मिळते. किंवा स्वतःच्या बुद्धीने मृत्यू ओढावून घेणे अशी पण शक्यता असते. जे आत्महत्या करणारे लोक आहेत अशा लोकांच्या पत्रिकेमध्ये बुधाबरोबर हर्षल असतो, किंवा बुधाबरोबर केतू असतो, किंवा बुधाबरोबर शनी आलेला असतो, किंवा बुधाबरोबर राहू असतो. आत्महत्या करणाऱ्या लोकांच्या पत्रिकेत असं काहीतरी गणित असतं. हे लोकांना सहनच होत नाही. मृत्यूस्थानामध्ये जेव्हा बुध येतो तेव्हा टेन्शन सहनच होत नाही. एक वेळ शत्रुस्थानामध्ये टेन्शन सहन होईल, पण मृत्यूस्थानामध्ये टेन्शन या लोकांना सहन होणार नाही. पेशन्स नसतात, थोडक्यात पेशन्स कमी राहतात, असं आहे. बुध इथे असणं, पिता बुद्धिमान, नशीब स्वतःच्या बुद्धीवरती घडवणार. नशीबवान म्हणतात माणसं, आपण नशीबवान आहे पण कर्मवादी आहे, आणि स्वतः शून्यातून एखाद्याने काहीतरी उभा केलंय, ते इथे असे लोक असतात आणि त्यांच्या आयुष्यात काहीतरी चांगली घटना घडते. मी तुम्हाला एक उदाहरण देतो. आपले मिथुन चक्रवर्ती ऍक्टर जे आहेत ते सिनेमामध्ये नवीन नवीन आले होते आणि त्यांचा एक सिनेमा सुपर डुपर हिट झाला. जवळजवळ त्यांनी 24-25 फिल्म केल्यानंतर आणि त्यांची इंटरव्ह्यू घेतली गेली. तेव्हा त्यांना विचारलं
कि आपको जो सफलता मिली है उसके पीछे का राज क्या है? ते बोले नसीब। नहीं, नसीब है लेकिन आप काम भी अच्छा करते हैं, डांस भी अच्छा करते हैं। वो बोलता नसीब, मेरे नसीब में था डांस करना, इसके लिए मैं डांस करता हूं। लेकिन आपका रंग सावला है, आप काले हैं, फिर भी आपको सफलता कैसी मिली? मेरा नशीब। म्हणजे प्रत्येक गोष्टीला ते नशीब 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 जे जोडत होते ना, त्याचं कारण हे होतं की एखाद्याला एखादी गोष्ट लायकी नसताना सुद्धा मिळते, ते नशीबच असतं। आणि आपली लायकी नाही आहे हे सुद्धा नशिबामध्ये नाही आहे, लायकी म्हणून नाही आहे, किंवा मिळतंय लायकी नसताना, ते सुद्धा नशीब। तसं स्वतःच्या नशिबामध्ये स्वतःच्या बुद्धीने चालाकीने यश प्राप्त करून घेणे हे त्याचं एकमेव उदाहरण आहे। पुढे, जेवढं फळ इथे आहे तेवढंच इथे आहे, पण ह्याचं कनेक्शन ह्याच्याशी आहे। कर्म, बुद्धिमान, बुद्धी, प्रोफेसर, शिक्षक, तहसीलदार, कलेक्टर, मोठे मोठे पुस्तकं लिहिणारे, मोठे मोठे गाईड लिहिणारे, दुसऱ्यांना सगळं शिकवणारे, असे सगळे तिथे त्याच्यामध्ये येतात। त्यामुळे ते कर्मस्थानात बुधमध्ये काय विशेष संपला। बुध सर्वश्रेष्ठ ठिकाणी दोनच ठिकाणी असतो, एक कर्मस्थानी आणि पंचमस्थानी, कारण हे शिक्षण पूर्ण करून देणार आहे आणि ते कसं वागायचं ते शिकवणार आहे। त्यामुळे कसं वागायचं हे शिकवणारा बुध आहे। आता लाभस्थानात बुध, बुध जर बिघडला तर स्वतःच्या हाताने स्वतःचा नाश करून घेतो, अन्यथा तो लाभस्थानात जर बुध असेल तर खूप काही मिळवून देतो। आयुष्यात कुठलीच गोष्ट कधीच कमी पडू देत नाही, एवढं त्याचं मोठं फळ देणारा हा बुध आहे। आणि या ठिकाणी जर बुध असेल द्वादश भावामध्ये, मोक्षस्थानामध्ये, तर मात्र बुद्धी गहाण ठेवलेला माणूस, एका वाक्यात वर्णन करता येईल। ऐकलाय का शब्द बुद्धी गहाण ठेवलेला माणूस? असा शब्द ऐकला असेल कधीतरी, तर तो हा। अशा पद्धतीनं बुधाचं फळ आपल्याला मिळतं।